आज मी तुम्हाला मिक्स भाज्यांची भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कोबी घेतलेला आहे, बारीक कापून घेतलेला आहे, एक वाटी गच्च भरून घेतलेला आहे, सपाट वाटी गाजर खिसून घेतलेला आहे, 2 बारीक आकाराचे बटाटे बघा मी खिसून घेतलेले आहेत, ही आपला दुधी भोपळा घेतलेला आहे, 1 वाटी खिसून घेतलेला आहे, अर्धी वाटी मका घेतलेला आहे, ती चॉपरने बारीक केलेला आहे, त्याच्यामध्ये बघा 1 चमचा हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे बघा बेसन पीठ घेतलेलं आहे 2 चमचे। ही जी चमच्याचं माप जे सांगितलेलं आहे ना आपण जेवतो ना त्या चमच्याच्या मापाने घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये बघा पातळ कापून घेतलेले आहेत मोठ्या आकाराचे कांदे 2, ह्याच्यामध्ये 6 हिरव्या मिरच्या आहेत, थोडंसं आलं आहे आणि थोडंसं लसूण आहे, तो पण मी असं कुटून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये बघा हे अर्धा चमच्याला कमी हळद आहे, अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, हाताने चोळायचा आणि टाकायचा, 2 चिमूटपेक्षा जास्त हिंग पावडर आहे, थोडीशी मिरची पावडर टाकायची, जिरे धने पावडर 1 चमचा असे दरदर केलेलं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं, कोथिंबीर घेतलेली आहे बघा जास्त घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये बघा 1 वाटी पोहे घेतलेले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते टाकायचे। तुम्ही बेसनचं पीठ आणि तांदळाच्या पिठाच्या जागी पोह्याचं पण नुसतं बनवू शकता, पोह्याचे भजे पण मी अपलोड केलेले आहेत। आता हे सगळं बिन पाणी टाकता पहिलं कालवून घ्यायचं, जेणेकरून जी भाज्या आहेत का नाही त्यांना पाणी सुटतं, हाताने असं चांगलं कालवून घेऊया। अशा पद्धतीने बघा कालवून घेतलेलं आहे, घट्ट कालवायचं, पाण्याचा वापर थोडा सुद्धा केलेला नाही आहे ह्याच्यात। तर आपण बनवायला घेऊया। तेल गरम करत ठेवले बघा आणि तेल कसं कडक गरम पाहिजे, गरम झालं की नाही गॅस मिडियम करायचा, फास्ट नाही ठेवायचा, कारण काय होतील वरनं भाजतील आणि आतनं तसेच राहतील। आता आपण ह्याच्यामध्ये बघा कोणत्याच भजीमध्ये मी सोड्याचा वापर करत नाहीये, अशा प्रकारे टाकून घेतलेली आहे ती आणि गॅस मिडियमच आहे। आता हे मिडियम गॅसवर भाजून घ्यायचे, तुम्ही फास्ट गॅसवर जरी भाजले तर चालेल, फक्त तेल गरम करायचं आणि गॅस मिडियम करायचा कडक गरम झाल्यानंतर आणि लगेच हलवायचे नाही, थोडासा कलर चेंज झाला की असं हलवायचे, मस्त होतात एकदम एकदम खायला एकदम छान असे चवदार असे होतात। खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या भजींच्या रेसिपी टाकलेल्या आहेत, वड्यांच्या रेसिपी टाकलेल्या आहेत, पालक वडी, पालक भजी सगळं वेगवेगळं शिकवलेलं आहे। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका, छान लागतात, करून बघा अशा पद्धतीने। आता हे आपण गोल्डन कलर असतो चांगले भाजून घेऊया मीडियम गॅसवर, अशा पद्धतीने बघा भाजले गेले असे भाजायचे, एकदम छान लागतात चवीला। तर ह्याच्यामध्ये बघा ह्या मिरच्या घेतल्या त्या 2 तिखटवाल्या आहेत त्या आणि 2 बिन तिखटाच्या मिरच्या, त्याच्यामध्ये मी हलकंसं थोडंसं मीठ भरलेलं आहे मधोमध कापून, ते पण आपण ह्याच्यावर थोडंसं हलकंसं भाजून घेऊया, कारण आता ह्या पावसाळ्याच्या दिवसात कसं वेगवेगळ्या पद्धतीची भजी वगैरे खायला चांगली वाटतात, तर असं काय काय वेगवेगळं करून खायचं। आता हे थोडंसं मी भाजून घेते, मिरच्या बघा आपल्या भाजल्या गेलेल्या आहेत त्या मस्त अशा भाजलेल्या, त्यात काय करायचं मध्ये कापायच्या आणि थोडंसं मीठ भरायचं, जास्त मीठ भरायचं नाही, थोडंसं। मिरच्यांच्या वेगवेगळ्या रेसिपी पुष्कळ टाकलेल्या आहेत बघा, जसं वडापाव खाताना आपल्याला जशा मिरच्या भेटतात ना तशा पण बघा अशा पद्धतीने गोल्डन कलर येतो चांगल्या भाजून घ्यायचे, भजी मस्त होतात, आज करून बघा अशा पद्धतीने मी बाकीचे करते।